मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी जर तुमची चुकली असेल आणि तुम्हाला हप्ते बंद झाले असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ज्यांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे त्यांची आता आपल्याला दुरुस्ती करता येणार आहे. आता ई-के-वाय-सीची प्रोसेस परत एकदा सुरू झालेली आहे. आपण चुकलेली ई-के-वाय-सी परत दुरुस्त कशी करू शकतो यावरती हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तत्पूर्वी या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला इतर कुठेही जावं लागणार नाही. तर त्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे मोबाईल स्क्रीनवरती आणि पाहूयात ई-के-वाय-सी दुरुस्त कशी करायची. तर इथे आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे काही अगोदरचं पोर्टल होतं त्यावरतीच आपल्याला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला लाभार्थ्याचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. ज्या महिलांचं ई-के-वाय-सी करत असताना चुकलं होतं अशाच महिलांची इथे ई-के-वाय-सी होणार आहे. तर आपण लाभार्थी आधार क्रमांक टाकून पुढची प्रोसेस काय आहे ते पाहूयात. तर इथे आपण लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकून घेतलेला आहे, त्याचबरोबर कॅप्चा कोड देखील टाकून घेतलेला आहे. मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करा आणि OTP पाठवा या बटनावरती क्लिक करा. जर तुमचा OTP इथे गेलेला असेल तर तुमची ई-के-वाय-सी ही चुकलेली आहे आणि तुम्हाला OTP टाकून पुढची प्रोसेस करता येते. आता इथे OTP टाकून घेऊया आपण. इथे आपण OTP टाकून घेऊ आणि सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे ही माहिती होणार आहे. ही जी माहिती आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण याच्या अगोदर जी ई-के-वाय-सीची प्रोसेस होती त्याच्या उलट ही प्रोसेस असणार आहे. तर मी तुम्हाला वाचून दाखवतो. पहिला जो पर्याय आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा नाही. मागची जी ई-के-वाय-सी होती त्याच्यामध्ये आहे हा पर्याय टाकायचा होता. या ज्या के-वाय-सीमध्ये नाही हा पर्याय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या खालोखाल जो दुसरा क्रमांकाचा पर्याय आहे त्यामध्ये देखील आपल्याला नाही सिलेक्ट करायचा आहे आणि चेकबॉक्सवरती क्लिक करून सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीनं ई-के-वाय-सी चुकली असेल त्यांनी अशा पद्धतीनं दुरुस्त करून घ्यायची आहे. तुम्हाला ई-के-वाय-सी करत असताना जर कोणतीही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर अशाच उपयुक्त माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एक उपयुक्त फायदेशीर माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.